प्रजेच्या दैवताला करोड तोफांचा लाखो मानांचा आणि महाराजांच्या मुळे घेत असलेल्या प्रत्येक मराठी श्वासांचा मानाचा मुजरा करून आज शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आज श्री शंभू चषक 2025 विकासजी घोडे पाटील अप्पा आणि स्वानंदजी नेर्लेकर यांच्या संकल्पनेमधून साकारलेली ही स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केले जाते। त्याचबरोबर सागर भारगोडे सर क्लस्टर मॅनेजर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। सागरजी भारगोडे सर क्लस्टर मॅनेजर गो कलर्स यांचे या ठिकाणी शुभागमन आणि महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन केले जाते। विकासजी पाटील अण्णा समाजसेवक 32 शिराळा सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य राहिलेलं आहे आणि खास करून जर पाहिलं तर मोहरेज गावचे सुपुत्र अर्थातच विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते देखील महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय। त्याचबरोबर शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आदरणीय धनाजी दादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शाहवाडी तालुक्याला गेले अनेक वर्ष आम्हाला ज्यांनी बांधलं गेले आणि ज्यांच्यामुळे आज शाहवाडी तालुक्यामध्ये अनेक वर्ष एक मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत ते आमचे अजयजी पाटील, त्याचबरोबर धनाजी पाटील असतील आणि संपूर्ण ही शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि याच असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय। मान्यवरांना मी विनंती कर की आपण खेळपट्टीवरती जायचं आहे, त्या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाईल। हॅलो चेक। श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आज श्री शंभू चषक 2025 विकासजी घोडे पाटील अप्पा त्याचबरोबर स्वानंदजी नेर्लेकर साहेब यांच्या संकल्पनेमधून ही स्पर्धा सातत्याने पर्व क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे दैवत अर्थातच राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि या स्पर्धेला या ठिकाणी प्रारंभ झालाय आणि आता आपण वळणार आहोत। या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाईल, ज्या खेळपट्टीनं गेली अनेक वर्ष जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला आज नाव देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या क्रिकेटच्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जाईल। आज या व्यासपीठावरती खास करून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवाजी घोडे पाटील दादा, विकास पाटील अण्णा, संदीपजी घोलप साहेब, भरतजी कांबळे साहेब, दीपकजी लाड साहेब, अजयजी पाटील साहेब आणि सागर भारगुडी सर क्लस्टर मॅनेजर, त्याचबरोबर जालिंदरजी पनाळकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धनाजी पाटील उपाध्यक्ष शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन माजी उपाध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत आणि प्रथमतः SD11 आणि आराधा 11 या दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी उभं राहायचं आहे।
आज आपण पाहतोय श्री शंभू चषक 2025 आजच्या दिवसातील पहिला सामना. एका बाजूला SD11 जे कराड तालुक्याला बिलॉंग करतात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर 32 शिराळा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आरा 11 आरा, हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. खास करून या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्यासाठी आदरणीय शिवाजी घोडे पाटील दादा, विकासजी पाटील अण्णा, सागर भारगुडे सर, अजितजी पाटील साहेब, दीपकजी लाड साहेब, भरतजी कांबळे साहेब, संदीपजी घोरप साहेब, धनाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बाजूला या ठिकाणी लाईनअप उभं राहायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करतो आणि त्याच्यानंतर लगेचच टॉस केला जाईल आणि या स्पर्धेला प्रारंभ होईल. श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त श्री शंभू चषक 2025 आणि या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला या ठिकाणी सुरुवात होते. आदरणीय विकास घोडे पाटील अण्णा, खऱ्या अर्थानं जर पाहिले तर क्रिकेटवरती या ठिकाणी प्रेम करणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय विकासजी घोडे पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा विकासजी पाटील अण्णा या स्पर्धेतील पहिल्या नारळ वाढवून या स्पर्धेला प्रारंभ होतोय. आदरणीय विकास पाटील अण्णा, आज जर पाहिलं तर यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केले जाते. येणाऱ्या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे संपन्न हो हे साकडं मात्र या ठिकाणी बाप्पा गणराया चरणी, त्याचबरोबर दख्खनचा राजा ज्योतिबा चरणी, गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावानं आदरणीय विकासजी घोडे पाटील आप्पा यांच्या संकल्पनेमधून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं साकारली गेली. विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते ठिकाणी पहिला नारळ वाढवला गेला. संदीपजी घोलप साहेब, आदरणीय शिवाजी घोडे पाटील दादा यांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. त्याचबरोबर आदरणीय भरतजी कांबळे साहेब खास करून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्ष शाहवाडी तालुका असोसिएशनला ज्यांचं सातत्याने सहकार्य लाभलं जातं ते आदरणीय भरतजी कांबळे साहेब, सागरजी भरगुडे सरांना देखील मी विनंती करेन देखील आपण देखील या. क्लस्टर मॅनेजर आदरणीय सागरजी भरगुडे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजी घोडे पाटील दादा हे देखील उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते. त्याचबरोबर खास करून जलेंदरजी पानाकर साहेबांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. एक लेजंड क्रिकेटर, गेले अनेक वर्ष कुसाईवाडी गावाचं क्रिकेट गाजवलेला करून त्यांची उपस्थिती या स्पर्धेत राहिलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते. यानंतर लेजंड क्रिकेटर दीपकजी लाड यांना देखील मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. यानंतर आरळा 11 आरळा
या टीमचे बॅकबॉन्ड अर्थातच संदीप पाटील एस पी, शिवराजी भाडुगळे साहेब, त्याचबरोबर विकास वैरी यांना मी विनंती करेन, रवी हेनुकले साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. आज खास करून क्रिकेटला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय रवी हेनुकले साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त श्री शंभू चषक 2025 एक दमदार आणि दिमागदार आयोजन, स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि लगेचच आपण आजच्या दिवसामधील सामना क्रमांक पहिला, एका बाजूला SD11 कराड जो गणेशवाडी गावाला बिलॉंग करणारा हा संघ, आणि दुसऱ्या बाजूला आरळा 11 आरळा 32 शिराळा तालुक्याला बिलॉंग करणारे हे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील एकमेकांचे आमने सामने. एका बाजूला 32 शिराळा तालुक्यातील नामवंत संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कराड तालुका आणि गणेशवाडी गावातील हा संघ. आणि आदरणीय विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटची मेजबानी आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पाटण, कराड आणि भोर, 32 शिराळा अशा अनेक विविध तालुक्यामधून अनेक संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिला सामना एका बाजूला 32 शिराळामधून आरळा 11 आणि दुसऱ्या बाजूला कराड तालुक्यामधून या ठिकाणी SD11 स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा आणि दुसऱ्या बाजूला SD11 कराड हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेची गोड आठवण जपली जाते. शंभू प्रतिष्ठान यांचं कार्य जर पाहिलं तर क्रिकेट, सामाजिक आणि अनेक कार्य त्यांचे आपण पाहतोय. आणि सध्याच्या घडीला क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आरळा या टीमचा हे कॉल आणि छापा हे कॉल आणि काटा आलाय. टॉस येथे जिंकलाय. एक गाव अकराच्या प्रणालीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एखाद्या खेळाडूवरती जर अपवाद असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्या खेळाडूने तिथेच डॉक्युमेंट दाखवणं हे बंधनकारक आहे. कारण की पहिल्याच मॅचला आम्ही या सूचना देतोय, कारण की अनेक विविध तालुक्यामधून आज खऱ्या अर्थानं शंभू प्रतिष्ठान आयोजित ही श्री शंभू चषक आपण स्पर्धा पाहतोय. आणि ही स्पर्धा अगदी निर्विवाद संपन्न होण्यासाठी काही नियमावली आहे आणि त्या नियमावलीचे तुम्हाला पालन करावं लागेल. टॉस इथे झालाय आणि टॉस जिंकलाय कराड तालुक्यामधून गणेशवाडी गावामधून SD11 या संघानं. टॉस तुम्ही जिंकलाय आणि निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 4 षटकाची मॅच. आणि प्रतिस्पर्धी टीम जर पाहिलं तर पहिल्यांदाच आपल्या समोर आरळा हा संघ येतोय. प्रतिस्पर्धी टीमची लाईनअप माहीत नसेल आणि त्यांना तुम्हाला थांबवायचं आहे. किती धावांच्या पर्यंत थांबवाल? त्यांना आम्ही कधी पहिल्यांदाच खेळतोय त्यांच्या सोबत, त्यामुळे आम्ही कमीत कमी जाण्याचा प्रयत्न करू. आम्ही आज या ठिकाणी आलाय 360 अंशाचं हे मैदान. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शंभू प्रतिष्ठान 6वा वर्धापन दिन आणि सातत्याने जर पाहिलं तर गेली 3 वर्ष क्रिकेटची स्पर्धा. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन झाले, आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद सर. तर आयोजनाचं कौतुक या ठिकाणी केले जाते. टीम SD11 कराड, आज आपण पाहतोय स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा संघ. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळा तालुक्यामधील बाजारपेठेचं गाव म्हणून आरळा गावाची ख्याती आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांच्याच गावाचा स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा हा संघ. टॉस इथे तुम्ही गमावलाय आणि टॉस गमावल्यानंतर तुम्हाला करायचं आहे बॅटिंग. आणि मैदान जर पाहिलं तर अगदी तुम्ही फटकेबाजी करू शकता. तर किती धावांचं टार्गेट या प्रतिस्पर्धी टीमला द्याल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगाल? आज शंभू प्रतिष्ठान, विकास घोडे पाटील आप्पा असतील, त्याचबरोबर स्वानंदजी नेर्लेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, खास करून जर पाहिलं तर गेली 3 वर्ष अगदी प्रत्येक वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेची खासियत राहिले की चांगलं आयोजन. आणि 3ऱ्या वर्षामध्ये देखील आज जर पाहिलं तर एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन तर एक नंबर आहे आणि पहिल्यांदाच आम्हाला चान्स भेटला, त्यामुळे धन्यवाद बोलतो आम्ही. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला आपण देऊयात विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि
लगेचच या मॅचला सुरुवात करूया आणि दोन्ही टीम पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी असणं, कारण की लाईव्ह स्कोरिंग आहे त्यामुळे 12वा खेळाडू कंपल्सरी आहे, याची नोंद घ्या. चला मॅचला पण चला सामन्याला पण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त श्री शंभू चषक 2025 पर्व क्रमांक 3 आजच्या दिवसातील सामना क्रमांक पहिला या ठिकाणी सुरुवात होईल आणि पहिल्या सामन्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये खास करून आवाज आपण ऐकणार आहोत. सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक अर्थातच शैलीजी जाधव सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की सामना लगेचच स्टार्ट करा, कारण की आजच्या दिवसामध्ये एकूण 14 मॅचेस आहेत आणि ते आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण घाई करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात, ज्या आवाजाने तुम्हा आम्हाला प्रेमात टाकलं, खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं आणि तदनंतर मात्र पाटण तालुक्यातील एक जबरदस्त असा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या वाणीमधून आपण उद्घाटनाचा सोहळा पाहिला.